एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि संसद भवन कार्यालयात आता अमित शहांची त्यांनी भेट घेतली आहे। या दोघांची ही भेट सुरू झाली आहे। बऱ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहांच्या भेटीनंतर आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट एकनाथ शिंदे घेणार असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबतची बैठक सुरू झाली आहे, त्यामुळे बैठक दिल्लीत होतीये, मात्र हादरे राज्यात बसतील का असं आता पाहायला जात आहे। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, एकामागून एक दोन महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या आज भेटी घेणार आहेत एकनाथ शिंदे। या भेटीमागचं नेमकी इनसाइट स्टोरी काय? वैष्णवी, काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संसदेत या ठिकाणी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। या आठवड्यातील एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा हा दुसरा दौरा आहे। मागच्या वेळेस भेट झाली नव्हती। राज्यात जे काही महायुतीमधील विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमध्ये आरोप होत आहेत, सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये कुठेतरी एक असं ज्या विरोधक आहेत ते त्यांच्यावर टीका करत आहेत। अशा स्थितीत हे भेट आहे ती घेतली जात असल्याचं बोललं जातं। याशिवाय काही राज्यातील विषय आहेत या संदर्भात देखील भेट असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय जे खासदार आहेत शिंदे गटाचे, त्यांच्या जे काही विचार आहेत, त्यांचे काही मागण्या आहेत, त्यांचे काही मतं आहेत, त्या संदर्भात देखील ही भेट असल्याचं बोललं जात आहे। ठोस असं कारण अद्यापही स्पष्ट समोर आलेलं नाही। मात्र आजच्या दिवसात एकनाथ शिंदे दोन महत्त्वाच्या भेटी घेणार आहेत। आत्ता मात्र या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत ही बैठक सुरू झालेली आहे, तर 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही भेट होणार आहे। त्यामुळे याशिवाय आज उद्धव ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत। दोन नेते या ठिकाणी दिल्ली दौऱ्यावर आहेत। भेटी जरी दिल्लीत होत असल्या तरी महाराष्ट्रात याबाबतचे हादरे बसतील का असे आता प्रश्न चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। कारण मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये फडणवीस आणि शिंदेमध्ये सारं काही अलबेल नाहीये, एकमेकांना टशन देणं सुरू आहे, अशा चर्चा येत आहेत। आणि अशात थेट आता शिंदेंची शहांशी भेट होणं, मोदींशी भेट होणं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना तर उधाण येणार। धन्यवाद गिरीश, सविस्तर अपडेट आपण दिलीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।